बातमी जळगाव शहरातील शिवरामनगर भागातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाल्याने खळबळ माजली आहे। काही दिवसांपूर्वी मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर दरोड्याची घटना ताजी असतानाच आता जळगावातील या चोरीने पुन्हा एकदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर इथे वास्तव्यास असल्याने जळगावातील त्यांच्या घराला कुलूप होतं। या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय वाघमारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, निश्चित जळगाव शहरातील शिवरामनगर भागामध्ये एकनाथराव खडसे यांचा बंगला आहे। खरं म्हणजे खडसे जे आहेत ते मुक्ताईनगरमध्ये वास्तव्यास असल्यामुळे जळगाव शहरात जर कार्यक्रम असले तरच त्या या बंगल्यात येत असतात आणि याच ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे देखील वास्तव्यास आहेत। अज्ञात चोरट्यांनी मुख्य गेटचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला, बंगल्यामध्ये प्रवेश केला आणि वरच्या मजल्यावरील दोघं ज्या मुख्य खोल्या होत्या तेथील सामान अस्तव्यस्त केलेलं आहे। या ठिकाणी खडसेंच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार साधारण 6 ते 7 तोडे सोने आणि 35,000ची रोकड असा ऐवज चोरांनी लंपास केलेला आहे। खरं म्हणजे काही दिवसांपूर्वी रक्षा खडसे यांचा मुक्ताईनगर येथील बंगल्यावर दरोडा पडल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकनाथराव खडसे यांचं जळगाव शहरातील मुक्ताई बंगल्यामध्ये झालेली चोरी पोलिसांच्या एकंदरीत कार्यभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। यापूर्वी अंमळनेर येथील माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या बंगल्यात देखील अशाच प्रकारे धाडसी चोरी होऊन 8 ते 10 लाखांचा ऐवज चोरीला गेला होता। त्यामुळे जर राजकीय नेत्यांची घरच जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसांचं काय, असा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। विजय, नेमका किती ऐवज चोरीला गेलेला आहे? पोलीस तपासात आतापर्यंत काय काय निष्पन्न झालंय या संदर्भात काही कळू शकलंय का? निश्चित पोलिसांचं जे पथक आहे ते आता घटनास्थळी दाखल झालेलं आहे। खडसेंच्या निकटवर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगल्यामध्ये 1-1 ग्रॅमची अशी काही लहान मुलांची दागिने होते, असा साधारण 6 ते 7 तोडेचे सोने आणि 35,000ची रोकड असा ऐवज या ठिकाणाहून लंपास झालेला आहे। विजय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।